नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबई विजेचा प्रश्न गंभीर होत चाललाय. तुर्भे विभागात वारंवार बत्ती गुल होत आहे आणि हाच प्रश्न घेऊन घर हक्क संघर्ष समितीने वाशी सेक्टर 17 येथील महावितरण कार्यालयास भेट देऊन अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांची भेट घेतली. अशा या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष कैलास सरकटे, उपाध्यक्ष खाजामिया पटेल, विनिता बाळेकुंद्री, उल्हास नेरुळकर, प्रकाश वानखडे, वाल्मिक बनकर, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी एकता नगर ग्रीन पार्क येथील झोपडपट्टीधारकांना नवीन विद्युत जोडणी देण्यात यावी, तसेच तुर्भे सेक्टर 20 ते 26, तुर्भे स्टोअर, हनुमान नगर, आंबेडकर नगर, गणेश नगर आदी भागात 40 वर्षांपासून लावण्यात आलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा बदली करण्यात याव्यात. तसेच वाढलेली लोकसंख्या पाहता डीपी बदला अशी मागण्यांचं निवेदन अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांना दिलं आहे. आमच्या नव्या मुंबईमध्ये विजेचा प्रश्न जाम गंभीर आहे. हमेशा बत्ती गुल असती. तुर्भे विभागामध्ये पहिला बायट्या चाळ्या होत्या, त्या ठिकाणी 4-4 माळ्याचे घरं तयार झाले. गावामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. बैठी घरं होती, आता 5-6 माळ्याची बिल्डिंगा तयार झाल्या. झोपडपट्टीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. एक झोपडा होता, त्याचे 3 झोपडे वरती तयार झालेले आहेत. परंतु केबल तोच आहे, डीपी तीच आहे, त्याच्यामध्ये कसली सुधारणा झालेली नाही. आणि वारंवार बत्ती गुल होत असल्या कारणामुळे आम्ही आजचा मोर्चा आयोजन केला होता. परंतु या मोर्चेसाठी आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चर्चा झाली आणि त्यांनी बोलले की बाबा मोर्चा घेऊन येऊ नका, तुम्ही तुमचे कार्यकर्ते 10-12 या आणि मी तुमची समन्वय समिती करून तुमची भेट घालून देतो. त्या पद्धतीने आमची भेट झाली. ते मेन तर आमचा एक मुद्दा होता की एकता नगर ग्रीन पार्क झोपडपट्टीमध्ये विजेचा कनेक्शन देणं बंद केलेलं आहे. त्या ठिकाणी सध्या 150 मीटर आहेत, परंतु त्या ठिकाणी 600 झोपड्या आहेत. अजून कमीत कमी 400 लोकांना 450 लोकांना मीटरची गरज आहे. तर ते मीटरसाठी आमचा मेन मुद्दा होता, तर नवीन जोडणी करण्यासाठी. पण आता तो साहेबांशी चर्चा झाली. ते बोलले की विचार करू, जसं तुम्हाला 5-5 लोकांमध्ये पाण्याचा कनेक्शन दिलं गेलं त्या पद्धतीने आम्ही काहीतरी विचार करतो. आम्हाला थोडासा वेळ द्या, आपण काय नाही तर काय करून त्या ठिकाणी वीज कनेक्शन कारण वीज कनेक्शन कुणाची MSEBची चोरी होती, लाईट चोरी त्यांचंच होतं आहे. तर म्हणून त्या लोकांनी बोलले आम्ही विचार करू आणि त्याच्यावर काय नाही तर निर्णय घेऊ. मी आज अधीक्षक अभियंता दीपक पाटील महावितरण यांच्याशी फेस टू फेस चर्चा करण्यासाठी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या की त्यांनी सांगितलं की नवीन वीज जोडणी जे कनेक्शन आहे की ते सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन आहे, त्यानुसार त्यांनी सांगितलं की ज्या जागेवर जी वस्ती आहे आणि ज्या जागेवर ज्या झोपडीला जे कनेक्शन विद्युत कनेक्शन पाहिजे त्यासाठी आपल्याला काही ऑथॉरिटीकडून NOCची गरज असते. ती NOC आपल्याला मिळेल आणि ती आम्हालासुद्धा तुम्ही द्याल तर आम्ही विद्युत जोडणी करायला काही हरकत नाही. परंतु त्यामध्ये पालिकेची या शहरामध्ये 1 इंचही जागा नाही. आता ज्या वस्त्या बसल्यात त्या सिडकोच्या, MIDCच्या, फॉरेस्टच्या, काही रेल्वेच्या जागेवर असल्यामुळं त्यात बऱ्याच अडचणी येतात. परंतु त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली की काही ह्या ज्या यंत्रणा आहेत की किंवा हे जे काही आपलं पालिका असेल, सिडको असेल, MIDC असेल यांच्याशी समन्वय साधून आम्ही त्या अधिकाऱ्यांशी बोलून की लोकांच्या मागण्या अशा आलेल्या आहेत आमच्याकडं, त्यासाठी आपण त्यांना विद्युत देणं एक मूलभूत सुविधा म्हणून आज मुलं आहेत, अभ्यास करतात. एवढ्या उन्हाच्या तापमानामध्ये आपण विजेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळं वीज चोरीचं प्रमाण मोठं वाढतं आहे. त्यासाठी वीज चोरी न होता आपल्या महावितरणच्या तिजोरीमध्ये त्याचा भरणा होईल यासाठी आम्ही सातत्यानं ही आमची भूमिका असते आणि त्यातून उद्देश एकच असतो की महावितरणने ते कनेक्शन द्यावं. आणि त्यातून साहेबांनी बऱ्याच काही गोष्टी आमच्या निदर्शनात आल्या आमच्या टीमच्या शिष्टमंडळाच्या की त्यासाठी समन्वय साधण्याची स्वतः साहेब त्या ठिकाणी त्यांनी स्वतः एक आपल्याला आश्वासन दिलं आहे की आम्ही समन्वय साधू, तुम्ही त्या चर्चेला यावं आणि त्या चर्चेतून त्यांनी जर NOC दिली तर आम्ही वीज जोडणी द्यायला तयार आहोत. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.